नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपण बघितलं असेल की कोणत्याही ज्योतिषकडे जात असेल तर तुमच्या कुंडलीमधले जे 12 भाव आहेत, जे 12 घर आहे, त्यानुसार तुम्हाला ज्योतिष सांगतो की तुमचा शनी खराब आहे, तुमचा राहू खराब आहे, तुमचा केतू खराब आहे. तुम्ही कोणाला बिस्किटचे पॅकेट द्या, कोणाला काही द्या, काही द्या, है ना? मग आपण हे दान करतो. पण आपण हा विचार करतो का की समोरच्याला याची गरज आहे का? कारण खायचं प्यायचं आज एवढं तर कोणीही स्वतःचं करतं. मग आपल्याला करायचं काय आहे? मी नेहमी सांगत असते की पैसे, लक्ष्मी माता अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तेव्हा ती तुमच्याकडे जास्त येतं, है ना? देण्याचं मन मोठं ठेवा. आपण म्हणतो ना, जसं मी नेहमी म्हणत असते की मी देण्याच्या लाईनीत असावी, घेण्याच्या लाईनीमध्ये नसावी. आता आपल्याकडे नाही आहे ती गोष्ट वेगळी आहे की नाही आहे बाबा, आमचं तर थोड्याशा पैशांमध्ये चाललेलं आहे. पण तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला वाटतं की माझ्या ग्रहदशा खराब आहे, माझ्यासोबत सगळं उलटं उलटं होत आहे, तर मी काय करायला पाहिजे? जेव्हाही तुम्ही दान देता तर कधीतरी पैसे सुद्धा द्या. आता समोरच्याला तुम्ही पैसे देता तर तुम्ही म्हणता ना, तो काय करेल काय नाही, तो त्याचा कर्म आहे. पण समोरच्याला पैशांची सुद्धा गरज असते. आता उदाहरण, मी तुम्हाला बिस्किटचे पॅकेट दिले, चॉकलेट दिले, तर तुम्ही काय म्हणणार, हे काय देताय, हे मला नको आहे. मग तशाच प्रकारे पैसे जेव्हा आपण कोणाला देतो, दानमध्ये देतो आणि समोरच्याला त्याचं काम असतं, कधी मेडिसिनसाठी या पर्सनली तुमचं जे रस्त्यावर असतात, नाही जास्त 10ची नोट द्या, 20ची द्या, है ना? आपण म्हणतो ना, हिरवी नोट तुम्ही देत आहे तर हिरवं झाड सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून कधी कधी दान देताना हा विचार नका करू, हा शक करू नका की हे काय करणार काय नाही, हे लोक खूप पैसे गरीब दाखवतात पण गरीब नसतात. बघा, तो त्यांचा कर्म आहे. पण कधी कधी पैसे सुद्धा द्या आणि पुण्य घ्या.